तर बेसवरती आपण एक व्हाईट थ्रेड ॲड करूया. त्याला मी व्यवस्थित कट करून घेतलं आणि त्या व्हाईट थ्रेडवरती आपण एक दुसरा व्हाईट थ्रेड ॲड करून त्याची चांगली नॉट टाय करूया. आणि ही जी नॉट आहे ती प्रॉपर एकदम टाईट पाहिजे, जेणेकरून आपला जो काही पेटल असेल तो व्यवस्थित दिसेल. ओके. त्यानंतर जो आपला थ्रेड आहे तो आपण असा गुंडाळून घेऊया. जे मी इथे 10 राऊंड केलेले आहेत. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्तही राऊंड करू शकता. तसं तुमचं पेटल आहे ते थोडंसं मोठं दिसेल, पण मी इथे 10 राऊंड केलेत, कारण की आपल्या फ्लॉवरसाठी 10 राऊंड सफिशियंट असतील. त्यानंतर मी ते जे आपण फर्स्टली एक दोरा ठेवला होता त्याची नॉट टाय करून घेतलेली आहे. आणि ती प्रॉपर नॉट टाय करून झाल्यानंतर आपण त्याला आपल्या बेसमधून साईडला करून घेऊया. नॉट जी आहे ती एकदम टाईट असली पाहिजे, नाहीतर मग हे जेव्हा आपण काढतो त्याच्यानंतर ते सगळे दोरे हलू पण शकतात. आता ह्याच्यात मी अजून एक थ्रेड अपोजिट साईडला ॲड करते आणि त्या अपोजिट साईडला एक थ्रेड ॲड केल्यानंतर तिथे एक नॉट टाय करून घ्यायची. इथे एक्स्ट्रा धागा आपण कट करून घेतला आणि ही जी नॉट आहे ती पण एकदम टाईट असली पाहिजे, जेणेकरून आपल्या ह्या पेटलला एक प्रॉपर शेप येईल. आणि ही प्रोसेस खूप इझी आहे. जेव्हा तुम्ही कराल त्याच्यानंतर ही प्रोसेस तुम्हाला खूप इझी वाटेल. आता एक्स्ट्रा धागा आपण कापून घेतलाय आणि एकदम त्याला असा प्रॉपर पेटलचा शेप द्यायचा आहे. आता आपलं हे एक पेटल तयार आहे. अशाच प्रकारे मी इथे 7 पेटल बनवून घेतले. तुम्हाला जर जास्त मोठं फ्लॉवर हवं असेल तर तुम्ही जास्त मोठं करू शकता. याच्यानंतर मी एक लाईन करून घेतले आहेत हे सगळे पेटल्स आणि त्याच्यानंतर त्याच्यात एक थ्रेड घालून हे प्रॉपर असे त्या धाग्यात ओवून घेतलेले आहेत. तुमच्याजवळ जर एखादी सुई असेल तर तुम्ही त्याच्याद्वारे सुद्धा ह्याला ओवून घेऊ शकता. आता हे ओवून घेतल्यानंतर आपण ह्याच्यात पण एक नॉट टाय करून घ्यायची, जेणेकरून ते प्रॉपर होईल. आणि ह्याला सगळ्याला प्रॉपर आपण ॲडजस्ट करून घ्यायचं. आणि ॲडजस्ट करून झाल्यानंतर तिथे नॉट टाय करून घ्यायची. नॉट टाय करून घेतल्यानंतर त्याला बरोबर फ्लॉवरचा आपण शेप देऊया. आणि फ्लॉवरचा शेप देऊन झाल्यानंतर एक्स्ट्रा धागा जो असेल तो आपण कट करूया. आता येलो थ्रेड घेऊन आपण त्याचा मिडल पार्ट पूर्ण करणार आहोत. आणि मिडल पार्टसाठी येलो थ्रेडला आपण राऊंडमध्ये फिरवणार आहे. मिडल पार्ट तयार झाल्यानंतर मी त्याला ग्लूगन स्टिकने मिडल पार्टमध्ये अटॅच केलेला आहे. तर आपलं झालं फ्लॉवर तयार. तर तुम्ही ह्याला असंच रबर बँडमध्ये पण अटॅच करून बो म्हणून यूज करू शकता. मी इथे किचन अटॅच केलेलं आहे आणि हे आता असं दिसतंय.